सर्वांना गणेश उत्सव असा जो सगळे विविध उपक्रम चालू आहे त्यामध्ये आज मी तुमच्या पुढे मी सावित्री बोलते हे एक पात्री प्रयोग सादर करणार आहे. आपण सर्वांनी मला मनसोक्त असं शांतपणे प्रतिसाद द्यावा असं मी सर्वांनी विनंती करते आणि मी माझ्या प्रयोगाला सुरुवात करते. हो बडबड कर नका खाली बसा. नमस्कार, म्या सावित्री ज्योतिबा फुले. नाव समदेसनी ठाव आहे ना मग? अहो होय तर म्हणा, नाही तर म्हणा. होय होय होय, नाव समदेसनी ठाव आहे. म्या सावित्री ज्योतिबा फुले. नाही गाव माझं माहेर खंडोबा नेवसे पाटलाची मी पोर. अहो पाटलाची पोर. कुणाचा काय बी प्रश्न असू द्या माझ्या बापाकडे यावं. अख्ख्या पंचकृषीमध्ये माझ्या बापाच्या नावाचा दबदबा होता. सगळ्याला बायको नांदवली नाही तरी माझ्या बापाकडे यावं. माझा बा सगळ्याला बोलून घ्यायचा आणि म्हणायचा कसा, अरे संध्या बायकोला नांदवत नाही म्हणजे काय रे? संध्या लागला ना लटा कापायला. म्हणायचा मी कुठं काय. मग माझा बा म्हणायचा तर पुन्हा त्या पोरीला घरला घेऊन जा. सध्या लक्ष्मण आपल्या बायकोला घरला घेऊन जायचं. हे समजा मी माझ्या लहानपणी बघत होती. मला काय वाटायचं, मी मोठी झाले की मी बी असेच प्रश्न सोडवी. माझी आईने माझा लय लाड करायची आणि माझी आई, तुमची आई म्हणते का तुम्हाला गाणं म्हणते का पोरांना? नाही म्हणते की गाणं माझं बाळ छान आहे, माझं सोनूलं, माझं छकुलं म्हणते का? माझी आई बी म्हणायची. अशी का जात्यावर बसली माझी आई की म्हणायची, नाय गावाच्या चावडीला सोनियाचा उंबरा, सोनियाचा उंबरा ग. सावित्री माझी लाडाची लेक, धरी बापाच्या पदराला, धरी बापाच्या पदराला. लेक शोभते चातुर्याला. मला ना आई असं गाणं म्हणायला ती का लय गोड वाटायचं, लय छान वाटायचं. मला लय आनंद व्हायचा. असं दिवसात होते. माझी आई मला बाजारात न्यायची. बाजारात नेल्यावर आपण आई वडिलांना खायला मागतो की नाही? पेस्ट्री द्या, बर्गर द्या, मागतो का पोरांनो? हा मागतो. मी मागायची. आई बरोबर एकदा बाजारात गेले. आई म्हणली, सावित्री तुला काय खायचंय ग? मी म्हणलं, आई मला जिलेबी खायची. मला आईनं जिलेबीचा पुडा माझ्या हातात दिला. मी चालले होते खात. इतक्या माझ्या पुढे एक गोरा माणूस येऊन उभा राहिला आणि म्हणतो कसा, हे बेबी डोंट ईट जिलेबी ऑन रोड. बया मला काय बी कळलं नाही ते काय म्हणतात काय नाही. मी ती जिलेबीचा पुडा दिला टाकून आणि उभी राहिली त्याच्यासोबत. म्हणतो कसा, पारले हुशार. बया मला वाटलं माझी आई बी म्हणती पारले हुशार, माझा बाप बी म्हणतो पारले हुशार. मला वाटतं मी लईच हुशार. असं दिवसामागून दिवस गेले. एकदा काय झालं, माझ्या माईनं लावलं ना बापाच्या मागं तुमनं, पुरीचं लगीन करा. माझा बा म्हणाला, जो समाज सुधारण्याचं काम करेल, जो समाज परिवर्तनाचं काम करेल, या अशा मुलासोबत माझ्या पोरीचं मी लगीन झाले. मला काही कळलं नाही. ते आपल्या झिम्मा फुगडी खेळत आपलं हुदड्या मारत होती. तेवढ्यात बोला फुलाला गाठ पडली आणि धनतोडीच्या पाटलाची सगुणाबाई माझ्या बाकडे आली.
सगुना आली होती तिच्या भावाला पोरगी बघायला. ज्योतिबा त्याचं नाव. बोला फुलाला गाठ पडली, माझं लगीन ठरलं. नायगावच्या समद्या गावाला सगळ्या सावडीला पंक्ती पडल्या. अशा पंक्ती पडल्या, असे लोक जेवत होती आणि मी नवरी झालेली. म्या पाटलाची पोर होती, काय थाटात माझं लगीन झालंय. गळ्यात मंगळसूत्र, पायात जोडली, अशी ठुमकत 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 मी ज्योतिबांच्या घरी पुण्याला आले. बघते तर काय, अव इकडून पुस्तक, इकडून पुस्तक, इकडून पुस्तक. बया मला वाटलं हे माणूस काय पुस्तकच खातो की काय. एकदा ज्योतिबा म्हणाले, सावित्री, पोरीबाळींनी शिकलं पाहिजे. काळ वंगाळ आलाय. पोळीबाई शिकल्या तर आपले प्रश्न स्वतः सोडवतील. बुकात लिहिलेलं त्यांना कळलं पाहिजे. सावित्री, मी पुरुष आहे, मी पोरीबाळींना शिकू शकत नाही. सावित्री, तू शिक. तू शिकली तर तू सगळ्या मुलींना शिकवशील. बया मला ते काय बी कळलं नाही काय म्हणले ते. मला तुम्ही धपा 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 भाकरीवर टोपल्यावर भाकरी करायला सांगा, बघून भाजी करायला सांगा, पण हे शिक्षण बिक्षण माझ्यानं काय होणार नाही. म्हणतात कसं नाही. सावित्री, तिच्या हातामध्ये पाण्याची दोरी ही जगाचा उद्धार करी. सावित्री, मला नाही जमणार असं नाही म्हणायचं. तू शिकली तर सगळ्या मुली शिकतील. काय मला काही बी नव्हतं. एकदा आम्ही शेतामध्ये पेरणी करत होतो. असं पेरणी करत होतो. माझ्या बरोबर सगुणाबाई होती, फातिमा होती. आम्ही असं पेरणी करत करत गेलो. माणसासमोर ज्योतिबा उभे राहिले. म्हणतात कसं, सावित्री, एक दाणा जमिनीमध्ये काढला तर अख्खं कणीस तयार झालं. तसं सावित्री, तू आणि मी स्वतःला गाडून घेतल्याशिवाय ह्या पोरीबाळींचे प्रश्न सुटणार नाही. सावित्री, मला तेही नाही कळलं. परत म्हणजे इकडे सावित्री. त्यांचा आवाज वाढला. लय घाबरली बाया. मला वाटलं माणसं बायांना मारतात, मला बी मारतात की काय. असं बाजूला घेतलं, काठी घेतली, अशी फिरवली, अशी फिरवली आणि म्हणतात कसं, मन बया मला काय जमाना. म्हणतात सावित्री, तुझी काठी ज्ञान आहे, ही जमीन आपली पाठी आहे, ती फिरव, ती फिरव, तू शिक. काठी घेतली, अशी फिरवली, अशी फिरवली, मला काही जमाना. म्हणतात कसं, सावित्री, तू प्रयत्न कर, अजून एकदा कर. परत ती काठी अशी घेतली, अशी फिरवली. अव कुठं मला ते आल दिसानं आलं, मग मला आ आलं, ई आलं, ऊ आलं. मला वाचायला येऊ लागलं, मला शिकायला आलं. माझ्या पुढे अशी समधी अक्षर मोत्यासारखी फिरायला लागली. मला लय आनंद झाला. ज्योतिबाला लय आनंद झाला. मला लिहायला यायला लागलं, मला वाचायला यायला लागलं. आम्ही घरोघरी जाऊन सगळ्यांना सांगायला लागलो की पोरींना शाळेत पाठवा, शाळेत पाठवा. पिढेवाड्यात आम्ही शाळा चालू केली. सगळ्यांना घरोघरी जाऊन सांगत होतो की तुम्ही शाळेत पाठवा, शाळेत पाठवा. समल्यानं सांगितल्यावर 5 पोरी आल्या. सावित्री, एक पोरगी आली तरी तू ते शिकवायचं. ज्योतिबा म्हणायचे. 5 पोरी आल्या, लय बरं वाटलं. अशा बसल्या की काढायला मागं वळले, पोरी बसा बसा मोडून पुढून गेल्या. मला नाही जमायचं ते शिक्षण. ज्योतिबा म्हणाले, नाही, परत प्रयत्न कर. परत आपण सगळ्यांना सांगू. परत आम्ही घरोघरी गेलो, सगळ्यांना सांगितलं पोरीबाळींना शाळेत पाठवा. बुकात काय लिहिलंय ते पोरीबाळी वाचतील, स्वतःचे प्रश्न स्वतः सोडवतील.
पण समाजाची अशी अवस्था होती, झोपलेल्याला जागा करता येतं पण झोपल्याचं सोंग घेणाऱ्याला जागा करता येत नाही. तसं कुणीच मुलीबाई आमच्या शाळेत पाठवायला तयार नाही. कशा बशा समजून सांगून 2-3 मुली तयार झाल्या. त्यात माझी 2-3 वर्षाची बाहुली नावाची पोरगी होती. ती बिचारी येऊन वर्गात बसली, टुकू बघत होती. त्या माझ्या बाहुलीला त्या लोकांनी तिला लाडू दिला. त्या लाडू मध्ये काचेचे तुकडे टाकून दिले. माझ्या त्या लेकरानं लाडू म्हणून गट खाल्लं, तसं तिचे आतडे फाटले आणि माझी बाहुली मात्र गेली. मला वाटलं आता मला हे काही जमणार नाही. ज्योतिबांना म्हटलं, नाही जमणार, नाही सावित्री, तू पुन्हा लढायचं, पुन्हा सांगायचं, सगळ्यांना सांगायचं. असं एकीकडे चालू होतं. तेवढ्यात घरामध्ये कुसकुस झाली. अहो, जगाला नाही पडलेला असतो, त्याचा उठा त्याचा राटा आहे का नाही काका, त्याचं काय तसं म्हणायला लागले. ज्योतिबाला पोर नाही, ज्योतिबाला पोर नाही, ज्योतिबाचं दुसरं लग्न केलं पाहिजे. नंतर तर ज्योतिबांच्या पुढे येऊन लोक म्हणायला लागले की ज्योतिबाचं दुसरं लगीन केलं पाहिजे. ज्योतिबा म्हणाले, माझा दुसरं लगीन करून सावित्रीला सवत आणण्यापेक्षा सावित्रीचं दुसरं लग्न करून मला सवता आणा, त्याच्यापासून होणारे पोरं मी सांभाळीन. असं बोलल्यावर नंतर कुणीही हिंमत केली नाही ज्योतिबांना दुसरं लग्न कर म्हणायचे. आम्ही असंच दिसामागदी जात होते. ज्योतिराव यांनी गुलामगिरी, ब्राह्मणांचा कसब, शेतकऱ्यांचा आसूड पुस्तक लिहिली. त्यामध्ये अनेकांचे गुलामगिरीच्या समस्यांवरती उपाय, समस्या यावर लेखन केलं. हे करत असताना एकदा ज्योतिबाईच्या लग्नाला गेले. तिथे त्यांचा खूप अपमान झाला. आल्यानंतर असे लाल डोळे करून मला म्हणाले, सावित्री, आता आपल्याला थांबून चालणार नाही, आपल्याला आता काहीतरी वेगळं काम करावं लागेल. नुसतं लिखाण करून, नुसतं पुस्तक लिहून आता भागणार नाही, आता काहीतरी कृती करावी लागेल. तेवढ्यात आमच्या सासऱ्यांना कोणीतरी सांगितलं की तुम्ही तुमच्या सुनेला आणि मुलाला जर आवरलं नाही तर तुम्हाला गावाबाहेर काढण्यात येईल, तुम्हाला वाळीत टाकण्यात येईल. ज्योतिरावांच्या वडिलांनी म्हणजे माझ्या सासऱ्यांनी, गोविंदरावांनी ज्योतिबांना बोलवलं. ज्योतिबा समोर येऊन थांबले. म्हणाले, हे काय चालवलंय ते सगळं बंद कर, नाही तर गाव आपल्याला बाहेर टाकेल, वाईट टाकेल, आपल्या खाण्यापिण्याचा प्रश्न निर्माण होईल. तेवढ्यात अन्यथा हे घर सोडून तू निघून जा. एक शब्दही न उच्चारता ज्योतिबा चालायला लागले. मी पुढे पाऊल टाकणार तितक्यात ज्योतिबा मला म्हणाले, सावित्री, तुला सासऱ्यांची सेवा करायचं असेल तर तू कर, तुला शिक्षणाचा वारसा चालवायचा असेल तर तू माझ्या बरोबर चाल, हा निर्णय तुझा राहील. तुला माझ्यासोबत यायचंय तर तुला सासऱ्यांबरोबर. मला काही बोलता आलं नाही. मी मात्र ज्योतिबारावांसोबत चालायला लागलो. आम्ही अंगावरच्या कपड्यांशी बाहेर पडलो. चालत होतो रस्त्याने. तेवढ्यात आम्हाला उस्मान शेख भेटले. त्यांनी आम्हाला राहतं घर राहायला दिलं. तिथे आम्ही परत आमची शाळा सुरू केली. आमची पहिली शाळा पेडेवाड्यात चालू झाली. तेवढ्यात दुकानाचं काम आता थांबून भाषण देण्यापेक्षा आता कृती करायचा हा ज्योतिबांचा ठाम निर्णय होता. आणि ज्योतिराव विचार करत होते की आता कुठून कृती करायची आणि कशी करायची. तितक्यात दरवाजावरती आवाज आला. दार उघडलं तर एक माणूस कटोरा घेऊन उभा होता. पहिला पाणी देता का हो म्हणले. ज्योतिरावांना सवय सूचकता खूप चांगली होती. सावित्री थांब, सावित्री सुचलं, आपल्याला कृती करायची. आता सगळ्यांना पाणी देण्यासाठी मुभा दे. आपल्या वाड्यातील हौद सगळ्यांसाठी पाण्यासाठी मोकळा कर.
दार उघडून बघितलं तर लोकांच्या सगळ्या रांगा लागलेल्या, मडकी गाडगी घेऊन सगळेजण आले. सगळ्यांनी घोट 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 पाणी पिलं. ज्योतिरावांना खूप बरं वाटलं. ही पहिली क्रांती होती. त्याच्यानंतर केशवपंत सारखीची अमानुष प्रथा होती. छोट्याशा वयामध्ये जरड माणसासोबत लग्न लावल्यानंतर तो माणूस मेल्यावरती त्याच्या चिठ्ठीमध्ये त्यांनी सती जाणं आणि न जात असेल तर तिला विधवा विधवा म्हणून हिणवून तिला त्या चिठ्ठीमध्ये ढकलायचं, अन्यथा तिचे केश ओपन करायचे आणि तिला असभ्य वागणूक द्यायची. केश ओपन पद्धत ही बंद व्हावी म्हणून ज्योतिरावांनी महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये पहिल्यांदा संप केला. तो म्हणजे न्हाव्यांचा संप केला आणि स्वस्तरा बंद हा संप होता. ब्राह्मणीवाद्यांना वाटलं 4 दिवस संप होईल, 8 दिवस संप होईल. तब्बल 1 महिना संप चालला. 1 महिन्याच्या संपानंतर सगळ्यांच्या दाऱ्या वाढल्या. लोक म्हणायला लागली की केश ओपन त्या विद्वांचं करू नका, बंदी घाला, चालेल, पण आमच्या दाऱ्या मात्र काढा. शेवटी त्यांना नतमस्तक व्हावं लागलं आणि केश ओपन सारखी पद्धत बंद झाली. ज्योतिरावांच्या ह्या कामगिरीला नंतर 4-2 लोकांना ज्योतिराव कळायला लागले की ते आपल्यासाठी लढताय, आपल्यासाठी काम करतायत. कुठे त्यांच्या सोबत मग 4-2 लोक जोडायला लागली आणि मग त्यांच्या सोबत यायला लागली. एकदा मी स्वयंपाक करत होते घरात. इतक्या ज्योतिराव एका मुलीला घेऊन आले. तिच्याकडे मी पाहिलं. पांढरी साडी नेसलेली, कपाळाला कुंकू नाहीये आणि वाढलेलं पोट. पांढरी साडी नेसलेली बघून मला ती विधवा वाटली, पण वाढलेलं पोट बघून मला थोडस, मी काही बोलणार इतक्यात ज्योतिराव म्हणाले, सावित्री ही काशी, ही विधवा आहे, तिच्यावर अत्याचार झालेला आहे, तिला बाळंत होण्याची सोय आपल्याकडे करायची. काशीनं एका मुलाला जन्म दिला, त्याचं नाव केशवंत. त्याच्यानंतर आम्ही आमच्या घरावर पाटी लिहिली, इथे विधवांना बाळंत होण्याची सोय आहे. ज्यांना आपली पोरं न्यायची त्यांनी न्या, ज्यांना ठेवायची त्यांनी ठेवा. असं म्हटल्यानंतर 101 विधवा महिला आल्या आणि 101 पोरं आम्ही झालो. त्या 100 पोरांचे आम्ही मायबाप झालो. असंच दिसामागे दिस जागृत आहे. ज्योतिबा लिहित बसलेले. एकदा रात्रीची वेळ होती, बराच वेळ होऊन गेला. दाराला खटखट कोणतरी करत होतं. दार उघडून बघितलं तर बद्दंड 2 माणसं समोर उभी. ज्योतिबा कुठे आहे? आम्ही त्याला मारायला आलोय. ज्योतिबा समोर आले. मी आहे ज्योतिबा. आम्हाला तुम्हाला मारायची खांडोळी दिली आहे का? तुम्हाला मारल्यानंतर आम्हाला पैसे मिळणार आहेत, असं त्या 2 माणसांनी सांगितलं. ज्योतिबा म्हणले, मला मारून जर तुम्हाला पैसे मिळत असेल तर चांगली गोष्ट आहे, पण मला का मारायला पाठवलंय हे तुम्हाला माहिती आहे का? नाही, आम्हाला ते काय बी माहित नाही, आम्हाला तुम्हाला मारायची खांडोळी दिलेली आहे. त्याच्यानंतर ज्योतिबांनी सांगितलं, अरे तुम्ही गुलाम आहात आणि तुम्ही गुलाम होऊ नये त्याच्यासाठी मी लेखन करतो, त्याच्यासाठी मी काम करतो, म्हणून तुम्हाला मला मारण्याची खांडोळी दिली. अज्ञात माणसाला जेव्हा ज्ञान प्राप्त होतं तसं काहीतरी त्या दोघांमध्ये झालं आणि त्या दोघांनी मात्र नतमस्तक होऊन ज्योतिबांना सांगितलं, ज्योतिबा आम्ही चुकलो, आम्हाला माहिती नव्हतं, आम्हाला पैसे मिळणार होते म्हणून आम्ही खांडोळी घेतली. इथून पुढे तुमच्या अंगाला कोणी जर हात लावला तर तिथे पुढे आम्ही दोघं असू. सगळ्या समाजाला आश्चर्य वाटायला लागलं. मारकऱ्यांना सुद्धा नतमस्तक व्हावं लागतं, असा काय जादू आहे ज्योतिरावांमध्ये, असं काय काम करतो हा? सगळ्यांना आश्चर्य वाटायला लागलं.
त्याच्यानंतर अनेक काम करत करत आम्ही थोडं थकलो आणि एकदा तोपर्यंत सत्यशोधक समाजाची स्थापना झाली होती. सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक ज्योतिराव लिहित होते. लिहिता त्यांचा उजवा हात लेखणीचं काम करू शकत नव्हता. त्यांनी मला सांगितलं, सावित्री, माझ्या उजव्या हातातली लेखणी माझ्या डाव्या हातात दे. मला लिखाणाचं काम पूर्ण करायचंय. मी त्याच्या हातामध्ये लेखणी दिली. डाव्या हाताने उर्वरित ते पुस्तक ज्योतिरावांनी लिहिलं. म्हणतात कसं मला, सावित्री, हे पुस्तक तू त्या खुंटीवर टांगून ठेव. उद्या कुणीतरी एक महापुरुष येईल जो ज्ञानी असेल आणि तो ते वाचेल आणि या मनस्मृतीचं दहन करेल, असं ज्योतिबांनी मला सांगितलं. आणि म्हणाले, यशवंताला खूप मोठं कर, त्याला खूप मोठं बनव. असं म्हणता म्हणता ज्योतिबाची प्राणज्योत मावळली. माझ्या जीवनातला सगळ्यात मोठा आधार गेला. पण मी सावित्रीबाई फुले, ज्योतिरावांची पत्नी, मी पुन्हा उभे राहिले. मी पुन्हा तयार झाले. पण जेव्हा ज्योतिरावांची प्राणज्योत मावळली तेव्हा मी खंबीरपणे उभं राहिले आणि यशवंताला म्हटलं, यशवंता, हे मडकं उचल आणि आपण अंतविधीचं काम करून घेऊया. सार्वजनिक सत्य धर्मामध्ये जन्मापासून मृत्यूपर्यंत कोणकोणत्या विधी कराव्यात हे ज्योतिबांनी लिहून ठेवलं होतं. त्याचं पुरेपूर पालन हे सावित्रीबाई फुलेंनी केलं आणि यशवंताने ते मडकं उचललं. सावित्रीबाई अंतविधीसाठी निघाल्या. तेवढ्यात त्यांचे मावस दीर आले आणि म्हणाले, थांब सावित्री, यशवंताने अग्नी देणं हे योग्य नाही. तो तुझा पुत्र नाही, त्याला तो अधिकार नाहीये. सावित्रीबाईंनी त्याला उत्तर दिलं नाही. सावित्रीबाईंनी यशवंताच्या हातातील मडकं आपल्या हातात घेतलं आणि त्या पुढे चालायला लागल्या आणि ज्योतिरावांचा अंतविधी केला. त्याच्यानंतर यशवंतालाही ज्योतिरावांना दिलेला शब्द सावित्रीने पूर्ण केला. यशवंताला खूप मोठं केलं. त्याला डॉक्टर बनवलं. त्याला डॉक्टर बनवून खूप मोठा असा समाज कार्यामध्ये वाहून घेतलेल्या जो सावित्रीबाईंनी आपलं कर्तव्य मात्र व्यवस्थित पार पाडलं आणि ज्योतिरावांच्या सर्व तत्वांवरती त्यांनी समाज परिवर्तनासाठी काम करायला सुरुवात केली. पण तेवढ्यात काय झालं माहितीये का, यशवंत नावारूपाला आला आणि प्लेगची साथ आली. अशी प्लेगची साथ आली, लोक जनावरांसारखे अशा खचा पडल्या माणसांच्या. जशी जनावरांच्या खचा पडतात तशा माणसांच्या अशा खचा पडल्या. एकाला उचलून दवाखान्यात नेईपर्यंत दुसरा तयार, दुसऱ्याला नेऊ तिसरा तयार, तिसऱ्याला नेईपर्यंत चौथा तयार. तेवढ्यात एक लहान मूल रडताना मला दिसलं. मी त्याला उचललं. त्याला उचलता क्षणी माझ्या लक्षात आलं की त्या बाळाच्या काखेत गाठ आली, त्याला ताप आलाय, त्याला पटकन दवाखान्यात न्यावं म्हणून मी एक पाऊल असं उचललं. माझ्या डोळ्यापुढे अंधारी आली. मला काही दिसत नव्हतं. यशवंता करत, यशवंता, माझा पाय उचलेला. यशवंता, यशवंता, यशवंता. सर्वांनी शांतपणे ऐकून घेतल्याबद्दल आणि मला सावित्री काय होती हे मला मांडण्यासाठी तुम्ही मला संधी दिली. विघ्नहर्ता गणेश मंडळाचे सर्व कार्यकर्त्यांची मनापासून आभारी आहे आणि माता भगिनी
आणि भाऊ बंद सर्वांचे मी आधीच आभारी आहे. काही चुकलं असेल तर कृपया त्या सावित्रीला माफ करा.